मित्रांनो, एका व्यक्तीने चक्क रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ यांच्या दालनातलं फुटेज मागितलं, ते पण माहिती अधिकाराखाली. माहिती अधिकाराखाली फुटेज मागितल्यावरती जिल्हा परिषद विभागाकडून त्यांना कळवण्यात आलं की सदरचं फुटेज डिलीट झालेलं आहे. त्यामुळे ह्यांनी प्रथम अपील केलं आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे विचारलं की डिलीट कशा पद्धतीनं तुम्ही केलेलं आहे. तर त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही मागितलेली माहिती ही 1 वर्षाच्या पूर्वीची आहे, त्यामुळं त्या स्टोरेजची क्षमता नसल्यामुळे ते ऑटो डिलीट झालेलं आहे. नंबर 2, त्यांनी सांगितलं की कुठलंही स्टोरेजच्या स्वरूपामध्ये सीसीटीव्ही फुटेज करता येत नाही, तसे शासनाचे निर्णय नाहीत, त्यामुळं आम्ही ते स्टोरेज करू शकलो नाही. नंबर 3, ऑटो डिलीट असल्यामुळं त्याच्यावरती कुठलंही परिपत्रक निर्माण झालेलं नाही की त्याची स्टोरेज कॅपॅसिटी किती असावी आणि किती वर्ष ते स्टोरेज ठेवू शकतो, त्यामुळं संपूर्ण माहिती तुम्हाला आम्हाला देता येत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीची सुद्धा उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. त्यासाठी तुम्ही अर्ज करत असताना 6 महिन्याच्या आतीलच माहिती मागवत चला. तुम्ही सुद्धा माहिती अधिकाराचा अर्ज करून जर कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये सीसीटीव्ही फुटेज बंद असतील तर तुम्ही वरिष्ठांकडे किंवा त्याच कार्यालयात तक्रार दाखल करू शकता. थँक्यू व्हेरी मच. मी डॉक्टर विजय दिघे, माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक. जय हिंद, जय संविधान.